झालंय, शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स निफ्टी कोसळलेत। सेन्सेक्स उघडताच 3000 अंकांनी घसरलाय, तर निफ्टीही 1000 अंकांनी घसरलाय। प्री ओपन मार्केटमध्येच दोन्ही शेअर्समध्ये सुमारे 5% मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना दिसले। यानंतर जेव्हा बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 3000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह उघडला, तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 1000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला। त्यामुळे गुंतवणूकदारांच्या कमाईची राखरांगोळी सुद्धा झालेली आहे। कोट्यवधी रुपयांचा चुराडा सुद्धा झालाय। तर टॅरिफ बॉम्बमुळे महागाई वाढण्याची सुद्धा आता भीती व्यक्त करण्यात येते। अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची सुद्धा भीती आहे। 10 सेकंदात 19 लाख कोटींचं नुकसान झालेलं आहे। कोरोना नंतरची सर्वात मोठी पडझड आता शेअर बाजारात पाहायला मिळते। टॅरिफ बॉम्बमुळे महागाई वाढण्याची भीती आहे। तर शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे नेमका काय परिणाम होऊ शकतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झालेले आहेत। अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती आहे। जगभरात महागाई वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते। कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते। नोकऱ्या कमी होणार आहेत, त्यानंतर पगारवाढ सुद्धा होणार नाही अशी भीती आहे। तर अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते। बाजारात शेअर बाजारात आज ब्लॅक मंडे आहे असं दिसून येते, कारण कोरोना नंतरची सर्वात मोठी पडझड शेअर बाजारात पाहायला मिळते आणि सेन्सेक्स निफ्टी धडाम झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याचं अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती यामुळे व्यक्त करण्यात येते। तर शेअर बाजारातून आता मोठी बातमी आपण पाहतोय, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचे परिणाम आशियाई शेअर बाजारावर दिसतायत। हाँगकाँगच्या शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे। हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 9% अधिक घसरलाय। टॅरिफमुळे महागाई वाढेल आणि अर्थव्यवस्था मंदीकडे जाऊ शकतोय अशी भीती आता वर्तवण्यात येते। तर साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे सर यांनी नेमकं काय विश्लेषण केलंय, त्यांच्याशी काही वेळापूर्वी केलेली ही बातचीत पाहूयात। 4000 अंकांची पडझड ही बाजारामध्ये सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये पाहायला मिळालेली आहे। साहजिक थेट परिणाम आहे अमेरिकेमध्ये ज्या स्वरूपाचं वातावरण आहे, आर्थिक मंदीचं वातावरण तयार झालेलं आहे, त्याचा थेट परिणाम हा भारतीय बाजारावर पाहायला मिळतोय। काहीच वेळामध्ये डेटा समोर येताना पाहायला मिळेल एफआय जे आहेत, जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी किती पैसा बाजाराबाहेर नेलेला आहे हे कळेल। कारण बाजार खुला झाला तोच साधारण 3000 अंकांची पडझड पाहायला मिळाली। त्यामुळे शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये परकीय गुंतवणूकदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा भारतीय बाजारातून काढून घेतला असावा अशी शक्यता वर्तवायला हरकत नाही। घबराटीचं वातावरण बाजारामध्ये 4000 अंक जे आहेत इतका निर्देशांक कोसळलेला आहे आणि हा अभूतपूर्व असा कोलॅप्स बाजारात पाहायला मिळतोय। ब्लॅक मंडे म्हणून याकडे बघितलं जात आहे। अमेरिकेचा थेट परिणाम अत्यंत विपरीत असा परिणाम, मात्र याचा सर्वसामान्य नागरिकाच्या आयुष्यावर काय परिणाम होणार तर तो थेटपणे परिणाम होणार। रोजगार गमवावे लागणार, महागाई वाढणार, गृहकर्ज मागणार, इतकंच नाही तर बँकांना जे बेनिफिट बँकांकडून पास ऑन होण्याची शक्यता होती तीही होताना पाहायला मिळणार नाही। आणि साधं सरळ गणित पकडायचं झालं तर ज्यांचे पगार वाढणार होते त्या पगार वाढीवरही मोठी खीळ या निमित्तानं लागताना पाहायला मिळेल जर बाजार अशा स्वरूपात कोसळत राहिला आणि आर्थिक मंदीचं वातावरण तयार झालं तर। अनेक उद्योगांचे शेअर जे आहेत ते डिस्काउंटेड रेटमध्ये म्हणजे 25 ते 30% खालच्या दरावर, अगदी काही 50% डिस्काउंटेड रेटमध्ये उपलब्ध होतील। त्यामुळे गुंतवणुकीला पुढच्या काळात संधी असेल, मात्र ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे ते मात्र बुडीत खाती जातील, दिवाळखोर होतील अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल। कारण 25% गुंतवणूक बुडाल्याची या ठिकाणी पाहायला मिळते। तर आशियाई शेअर बाजारात 8% घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचा हा परिणाम आहे आणि शेअर बाजारात ब्लॅक मंडे आज आहे असंही सांगितलं जाते, कारण टॅरिफमुळे अर्थव्यवस्था मंदीकडे जाण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। तर आता डॉलरचं मूल्य वाढलेलं आहे आणि रुपया घसरलाय। रुपया
85.24 वरून 85.74 प्रति डॉलरवर आलेला आहे। कच्च्या तेलाच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे। कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 60 रुपयांवर आलाय। तर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली आहे। त्यानंतर डॉलरचं मूल्य वाढलंय, मात्र रुपयाचं मूल्य कमी झालेलं आहे। रुपया 85.24 रुपयांवरून 85.74 प्रति डॉलरवर आलेला आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सरकारी शुल्कावर डल्ला मारत असल्याचा समोर आलंय। कारण टाइम्स ग्रुपच्या बातमीनुसार सरकारी इमारती, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातून मिळणाऱ्या शुल्काची निम्मी रक्कम अधिकारी स्वतःच्या खिशात टाकतायत। या अधिकाऱ्यांनी सुमारे 12.5 कोटी रुपये आपसात वाटून घेतल्याचं समोर आलंय। या प्रकरणी कॅटच्या ताशेऱ्यांनंतरही सरकारी शुल्कावर अधिकाऱ्यांकडून डल्ला सुरूच आहे। तर आता बातमी येते पुण्यातून। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी महिला आयोगाने दखल घेतलेली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडित भिसे कुटुंबियांची भेट घेतली आहे। आज या प्रकरणातील अहवाल राज्य महिला आयोगासमोर सादर केला जाणार आहे। त्याआधी चाकणकरांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे। यानंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आदेशानंतर मुंबईत मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। इथेच औरंगजेबाला गाडला अशा आशयाचे बॅनर मनसेने दादरमध्ये लावलेत। महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा सम्राट इथेच संपला असा मजकूरही बॅनरवर लिहिलाय। मंत्र्यांच्या खासगी सचिवांना गेल्या 4 महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक बातमी समोर येते। मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाने मंजुरी दिली नाहीये। त्यामुळे शेकडो अधिकाऱ्यांचा पगार बँकेत जमा झालेला नाहीये। अनेक अधिकाऱ्यांवर आता उसनवारीची वेळ ओढवली आहे। आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे येत्या 10 एप्रिलपासून अमेरिका दौऱ्यावर रवाना होत आहेत। संयुक्त राज्य महासंघ न्यूयॉर्क येथील मुख्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवात जगभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। काँक्रिटीकरण आणि नालेसफाईची कामं सुरू झाली आहेत। ही कामं 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत। राज्याच्या विविध विभागात अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर रस्त्यांची कामं आणि नालेसफाईबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली आहे। दोन 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारे विशेष NIA न्यायालयाचे न्यायाधीश AK लाहोटी यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे। प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना जजची बदली झाली आहे। त्यामुळे लाहोटी यांना कायम ठेवण्याची मागणी पीडित कुटुंबियांकडून करण्यात येते। राज्यभरात एसटीत तब्बल 6000 फुकटे प्रवासी आढळून आलेत। ही संख्या गेल्या 11 महिन्यातली आहे। या प्रवाशांकडून जवळपास 8 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एका वाहन चालकाला एका तासात तब्बल 10 वेळा चलान लावण्यात आले। हे सर्व चलान सीट बेल्ट न लावल्याचं समजतंय। या विरोधात आता प्रशासन सर्वसामान्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। बाईक टॅक्सीवर परिवहन विभागाकडून नियमावली काम सुरू आहे। ही नियमावली तयार केल्यानंतर बाईक टॅक्सी सुरू केली जाणार आहे। या नियमावली आधीच रॅपिडोनं बाईक टॅक्सीची राईड सुरू केली आहे। या रॅपिडोवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे।
मध्य रेल्वेची स्थानके चित्रपट, वेबसिरीज आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांची पहिली पसंती ठरत आहेत। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण 7 चित्रीकरणं झाली असून त्यातून 40 लाखांचं उत्पन्न मिळालंय। राज्याचा इतिहास मुलांना कळावा त्यामुळे सरकारने राज्यातील शाळांमध्ये राज्यगीत वाजवण्याची सक्ती केली होती। आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांतही राज्यगीत सक्तीचं करत या निर्णयाची व्याप्ती वाढवली आहे। शालेय शिक्षण विभागाने सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजवलंच पाहिजे असे निर्देश दिले आहेत। राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे। मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी फक्त 28 दिवस मिळत आहेत, त्यामुळे परीक्षेच्या तयारीला वाढीव वेळ मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे। पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा लागल्यामुळे वेळ वाया गेल्याचा परीक्षार्थींचा आरोप आहे। 26 एप्रिलला मुख्य परीक्षा होणार आहे। तर आता बातमी समोर येतेय नाशिकमधून। नाशिकमध्ये पतीकडून पत्नी सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावची ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून देण्यात आलंय। घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी झालेत। घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे। तुर्तास पुढील तपास पोलीस करतायत। तर नाशिकमधील ही अतिशय गंभीर आणि धक्कादायक अशी घटना समोर येते। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। तर अभिजित, काय सांगाल? नाशिकमध्ये एका पतीनं पत्नी आणि सासूला पेटवलंय, घरही पेटवून दिलेलं आहे, काय अधिकची माहिती? तर सिन्नर तालुक्यातल्या सोनांबे गावातल्या सोनारी वाडी या परिसरातली ही घटना आहे। मध्यरात्री 1:30 वाजेच्या दरम्यान हा नवऱ्याने पत्नीच्या घरी जात त्या ठिकाणी पत्नी सासरी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाले आणि वादानंतर पतीने स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकला। त्यासोबतच पत्नी आणि सासूवर देखील ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिलं। हे तिघेही जण सध्या गंभीररित्या भाजलेले आहे। पत्नी आणि सासूला नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे, तर पतीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। तिघांची ही परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे। पोलीस आता या घटनेचा सगळा तपास करताय। जी माहिती प्राथमिक माहिती सध्या मिळतीये त्यानुसार मध्यरात्री 1:30 वाजता हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि आता सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच या घटनेमुळे नाशिक मध्ये खरं तर खळबळ उडालेली आहे, कारण अशा पद्धतीने नवऱ्यानेच पत्नी आणि सासूला पेटवून दिल्यामुळे हा सगळा घटना जी आहे ती अतिशय धक्कादायक आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर देशासह राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील तळीराम चालकांभोवती कारवाईचा फास आवळलाय। अधिकाधिक तळीराम चालक हाती लागावेत या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी कारवाया वाढवल्या असून हाती लागलेल्या चालकांना परवाना आणि वाहन जप्त करण्यासही सुरुवात केली आहे। खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अमानुष वागणूक दिली आहे। दिलेलं टार्गेट पूर्ण न केल्यानं कर्मचाऱ्यांना चक्क कुत्र्यासारखं चालायला लावलंय। तसंच कर्मचाऱ्यांच्या गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा देखील बांधलाय आणि त्यानंतर कुत्र्यासारखं पैसे सुद्धा त्यांना चाटायला लावलेत आणि वाटीतून त्यांना पाणी प्यायला लावलंय। तर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला चक्क पॅन्ट काढायला लावली आहे। ही घटना केरळच्या कोची येथे घडली आहे। यंदाच्या IPL मोसमात मुंबई इंडियन्सचा अद्याप सूर गवसलेला नाहीये। पहिल्या 4 सामन्यांमधून फक्त एकाच लढतीत त्यांना विजय मिळवता आलेला आहे। 3 लढतींमध्ये त्यांचा पराभव झालाय। याच पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करणार आहे।
यंदाच्या IPL मोसमात मुंबई इंडियन्सचा अद्याप सूर गवसलेला नाहीये. पहिल्या 4 सामन्यांमधून फक्त एकाच लढतीत त्यांना विजय मिळवता आलाय. 3 लढतींमध्ये त्यांचा पराभव झालाय. त्याच पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करणार आहे. मुंबई इंडियन्सला चौथा 5वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळालाय. त्यांचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतलाय. बुमराह गेली 3 महिने क्रिकेटपासून पाठीच्या दुखापतीमुळे दूर होता, पण तो आता पूर्ण फिट असून खेळण्यासाठी सज्ज आहे. ग्लेन फिलिप्सला दुसऱ्यांदा आधार घेत अचानक मैदान सोडावं लागलंय. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गुजरातने सामन्यात वर्चस्व ठेवलंय, पण तरीही त्यांना एक मोठा धक्का या सामन्यात बसलाय. त्यांचा एक महत्त्वाचा खेळाडू ग्लेन फिलिप्सला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदानातूनच बाहेर जावं लागलं. गुजरात टायटन्सने सनरायझर्सला हैदराबादला 7 विकेट्सने पराभूत केलं. हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानात झाला होता. या गुजरातचा शुभमन गिलच्या नेतृत्वातील 4 सामन्यातील सलग 3रा विजय ठरलाय, तर सनरायझर्स हैदराबादला मात्र 5 सामन्यातील सलग 4था पराभव आहे. पुण्यात गर्भवतीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाची आज पुण्यात बैठक आहे. या बैठकीत राज्य सरकारचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय. या बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशीही चर्चा करणार आहेत. रामनवमीनिमित्त कल्याण पूर्वेत मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कल्याण पूर्वेतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मात्र याच मिरवणुकीत काही जणांनी नथुराम गोडसे यांचे फलक झळकावले. नथुराम गोडसे यांचे फलक झळकवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मोबाईलमुळे 2050 पर्यंत जगातल्या 50% लोकांना चष्मा लागणार आहे. मोबाईल अतिप्रमाणात वापरण्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. स्क्रीनकडे सातत्याने बघितल्यानं मायोपियासारखे म्हणजेच दूरचं दिसण्यासारखा आजार होऊ शकतो. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या जीवनावर आधारित बायोपिक चित्रपटाचं काम पुन्हा सुरू झाल्याची घोषणा निर्माता रवी भागचंदका यांनी केली आहे. युवराज सिंगच्या क्रिकेट कारकिर्दीतील चढ-उतार, कर्करोगावरील विजय आणि पुनरागमन या सर्व घटनांचा आढावा या चित्रपटात घेतला जाणार आहे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय. उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत. अनेक जिल्ह्यातील तापमानाने 40शी ओलांडली आहे. या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात गेल्या महिनाभरात 30 जणांना उष्माघाताचा झटका बसलाय. मुंबईत असह्य उकाडा सहन करावा लागतोय. पुढील 2 ते 3 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. रविवारी कुलाब्यात 33.7 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये 10 वर्षात पहिल्यांदाच एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा 40शी पार गेलाय. सकाळनंतर दिवसभरात तापमानात 21.5 अंशांची वाढ झाली आहे. तर रविवारी नाशिकमध्ये 40.2 इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढताच राहणार आहे असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. निसर्गाचा शॉवर इंडिकेटर म्हणून ओळखला जाणारा बहावा यंदा भरपूर फुललाय. पिवळ्या धम्मक फुलांनी बहरलेला बहावा रणरणत्या उन्हात प्रवाशांच्या मनाला आणि डोळ्याला आनंद देतोय. बहावा फुलल्यानंतर साधारण 45 दिवसांनी पाऊस पडतो असा समज आहे. त्यामुळे यंदा पाऊस लवकर पडेल असं जाणकार सांगतायत.
कापसाची उत्पादकता कमी झाली आहे, त्यातच वेचणीचा खर्च 10 रुपये किलोवर पोहोचलाय. एकरी 7 क्विंटलची उत्पादकता अपेक्षित धरल्यास 1200 ते 1500 रुपये शेतकऱ्यांना लागतात. गुलाबी बोंडअळी आणि इतर घटकांमुळे देखील कापसाचे क्षेत्र कमी झालंय. ठाण्यात उन्हाच्या झळा वाढल्याने टँकरच्या फेऱ्या वाढल्यात. घोडबंदर परिसराला सर्वाधिक झळ पाहायला मिळते. ठाणे हे तलावांचं शहर असून पाणी टंचाई जाणवत असल्यानं प्रश्न निर्माण होतोय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होतोय. सध्या या धरणात मिळून 33% पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे. मुंबईला उन्हाळ्यात पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतंय. पुणे शहरात काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणारी सांडपाण्याची पाईपलाईन फुटली आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे.